मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील नर्ला ते शेलगाव या रोडवर शिवावर गट नंबर 92 मध्ये चुकीच्या पुलाच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत असल्यानं सदर रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। गुत्तेदाराची मनमानी, अभियंता यांच्या चुकीमुळे शेतकरी त्रस्त असून रस्ता बंद झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। नर्ला ते शेलगाव या गावांना जोडणारा जातेगाव फाटा ते गेवराई या रहदारीच्या रस्त्याचं नुकतेच लाखो रुपये खर्चून डांबरीकरण पूर्ण झालं असून या नर्ला शिवावरून वाहणाऱ्या नाल्यावर पुलाचं बांधकाम करण्यात आलं असून पूल चुकीच्या पद्धतीनं बांधकाम केल्यानं गणेश इधाटे यांच्या गट नंबर 92 मध्ये जमीन खचून लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे। सदर काम सुरू असताना वारंवार काम थांबवून शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न असफल ठरला। त्यामुळे शेतकऱ्याने पूल रहदारीसाठी बंद केल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। सदर पुलाची दुरुस्ती करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। तर लाखो रुपये खर्चून झालेले डांबरीकरण आणि पूल अडचण ठरत आहे। तात्काळ पूल चालू करण्याची मागणी करण्यात येत आहे। माझं नाव गणेश दाटे, मी राहणार शेलगाव, पोस्ट बिरवाडा तालुका जिल्हा औरंगाबाद। हे पूल चुकीच्या मार्गाने झालेला आहे। माझ्या वावरात बराचसा पूर गेलेला आहे। माझ्या वावराचं बरेच जमजम 4-5 लाखाचं नुकसान होणार आहे आणि माझं वावर या पूर्वी खांगावू शकतं। हे सगळं इंजिनियरचं आणि यांचं काम असल्यामुळं हे त्यांच्या हाताने कसं झालं हे सांगता येणार नाही, पण हा पूल चुकीचा आहे आणि माझ्या वावरात जास्त काही सर्वांनी याची दखल घ्यावी आणि माझा पूल हालाकोर पाण्यात यावा। हा रस्ता नगदी मी बंद केलेला आहे। तर तुम्ही इंजिनियर आणि अभियंता आणि गुत्तेदाराला सांगितलं का? इंजिनियरला, अभियंत्याला सगळ्याला सांगून मी पूल बार बंद केला। हप्त्याला पूल मी बंद करत राहिलो, काम चालू करू नका असं म्हणत राहिलो, तरी त्यांनी काम चालू केलं, स्लॅब टाकून द्याला। आता तुमची काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा आहे की हा माझा पूल सरकून घ्यावा। माझ्या वावराचं नुकसान होऊ राहिलं, जवळपास 5-6 लाखाचं नुकसान आहे आणि माझं वावर खांगळून जाणार आहे। हा पूल बंद आहे। तुमचं नाव सांगा। मी प्रकाश रंगनाथ तुपे, राहणार नर्ला, इथला रहिवासी असून शेलगाव ते नर्ला रस्ता झालेला आहे। दोन्हीकडून डांबर रस्ता झालेला आहे। दोन्हीच्या मध्ये सेंटरला एक पूल झालेला आहे, पण तो पूल आजच्या परिस्थितीमध्ये बंद आहे, जाणे येणं बंद आहे। उद्या जर काही एखाद्या पेशंट वगैरे याच काम पडलं तर फार बेकार परिस्थिती, आडगावकडनं परत नरेला यावं लागतं। शासनाने लाखो रुपये खर्च करून हा पूल केलेला आहे, रस्ता केलेला आहे। हा पूल बंद आहे, याच्याकडे लक्ष देऊन सनी थोडासा हा पूल चालू करण्यात यावा, एवढं माझं म्हणणं आहे। कारण की आज रोजी एवढी बेकार परिस्थिती आहे, या पुलावरून इकडे तिकडे कोणी जाऊ शकत नाही। हा रस्ता 100% बंद झालेला आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।